मला असं वाटतं का आम्ही काही द्वेषापोटी हा प्रश्न मांडला नाही. कारण मेडिकल कॉलेज हे सुविधापूर्ण असलं पाहिजे आणि जवळ असलं पाहिजे, हे साहजिकच अमरावतीकरांची मागणी आहे. आता स्त्री रुग्णालयाजवळ किमान 25 एकर जागा तिथे उपलब्ध आहे. उद्या मेडिकल कॉलेजचा फायदा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सुपर हॉस्पिटलला, या सगळ्यांना तिथं जवळपास झालं तर लगेच होईल. नाहीतर तिथून डॉक्टर इकडे आणणे काय होतं, मेडिकल कॉलेजच्या निवड पुरुष शिक्षणासाठीच ते कॉलेज येतं काय तर नाही. कारण त्याला आरोग्याचे आपण पाहतो 500 बेड हॉस्पिटल पाहिजे आणि मग ते जे कॉलेजचे मुलं आहे त्यांच्याकडून आपण उपचारही करून घेतो किंवा तशा प्रकारचा सुविधा त्यांच्याकडून करून घेतो आहे. त्या सोयीनं आम्ही हे उपलब्ध मला वाटते करून बोललो होतो. आम्ही जे काही सभागृहामध्ये मांडलं, टेक्निकली इथून 10-15 किलोमीटरवर रुग्णांना जाणे, एक हॉस्पिटल इकडे एक हॉस्पिटल पुन्हा तिकडे, हा नेहमीसाठी होणारा जो खर्च आहे, एवढी चांगला विचार आपण त्याच्यासमोर मांडला. त्याच्यानं कोणाला त्याचं राजकारण करायचं असेल तर भाग अलग आहे. आम्हाला काही त्याच्यात तथ्य वाटत नाही राजकारण करण्याचं. कारण तो अगदी कायमस्वरूपी नेहमीसाठी प्रश्न निर्माण होऊ नये. कारण इथून 10 किलोमीटरवर जायचं, इथल्या हॉस्पिटल रेफर जेव्हा मेडिकलमध्ये करत तेव्हा त्याचा खर्च किती, त्याचे प्रॉब्लेम किती, हे तर सगळे अमरावतीकरांच्या लक्षात आलं पाहिजे ना. कोणाच्या हट्टापायी मेडिकल कॉलेज होत नसतं. त्यांची गरज जेव्हा असतं तेव्हा सरकार करतं आणि तशा प्रकारचे केंद्र सरकारचे रूल पण आहे, नियम पण आहे. अचलपूरला घ्यायचं असलं तर आम्ही आमच्या दमानं आमच्या ताकदीनं घेऊ शकतोय. 35,000 कोटीची कर्जमाफी बच्चू कडू आमदार नसताना घेऊ शकतोय, तर ही काही मोठी गोष्ट नाही आहे.